नारायण राणेबद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का? कशामुळे बोलेल? माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार. बोलले तर बोलणार असंच. ते जसं बोलतील तसं. बरं, मग ते लवंग असेल किंवा इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द तुम्ही वापरले होते तेव्हा आज सुद्धा मला ते काय गुड्ड्या का जिड्ड्या का काय त्याचं हे अहो, आता मला फिजिकली अब्यूज करताय ना. अहो फिजिकली काही काही मन आहे, मी तयार केली का म्हणते? तुम्ही त्यांच्याबद्दल आता वापर जुन्या वापरते, मग आमच्याविषयी लोक मन वापरतात. आम्ही काय असंच म्हणतो का? आमच्या तर जातीवर जातात लोक, आम्ही देतो का कुणाला? हे सर बघा, तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो. का तुम्हाला धक्का बसला असेल. अरे मैं तो जर्रा था, नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला? आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता, लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले. तर संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये स्वतः प्रकाश महाजन हे दाखल झालेले होते आणि त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. नारायण राणेंना थेट आव्हान दिलेलं होतं आणि सध्या नारायण राणे विरोधात प्रकाश महाजन अशा स्वरूपाचं चित्र हे पाहायला मिळतंय. नारायण राणेंविरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं. अर्धा तास ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी एक आव्हान दिलेलं होतं की काय करायचं ते करून दाखवा. मी क्रांती चौकामध्ये उभा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अर्धा तास वाट पाहीन असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही असं जर आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही आव्हान देऊ. मी बिडा करताय, मी असं भेट असतो काय? पण तुम्हाला उलट्या करायला राहू असं देखील म्हणाले. बघू देव, त्याच्या मनात असेल ते होईल. यांना फॅनला भेट असतो काय मी? अहो इंदिरा गांधीला भेल नाहीत हे कुठले? डोक्याला तुम्ही पांढरं कपडं काय बांधलं? म्हणजे म्हणल्याकडे समजा इथं काही त्यांनी मला मारलं बिरलं तर मारताना डोक्याला कपडा असा म्हणून बांधलं, कफन आहे. बरं, आता तुम्ही इथंच बसून राहणार? नाही, मी 15-20 मिनिटं बसणार आहे. मला पोलिसांनी तेवढीच परवानगी दिली आणि मी नंतर निघून जाणार. नक्कीच हे होते प्रकाश महाजन आणि 10 ते 15 मिनिटं ते इथं बसणार आहे. कोण येतं हे बघतो असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे. ब्रजनेश कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV छत्रपती संभाजीनगर.